उपराष्ट्रपती पद निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे। सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात होईल। एनडीएच्या वतीने सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीच्या वतीने निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी रिंगणात आहेत। बहुमत असून देखील भाजपने या निवडणुकीमध्ये सावध पवित्रा घेतलाय। उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवाराचा विजय निश्चित आहे, परंतु एकही मत नाकारलं जाणार नाही याची काळजी घ्या असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलंय। उपराष्ट्रपती पदासाठी पुरेसे संख्याबळ असताना देखील भाजपकडून सावध पवित्रा घेतलाय। एनडीए आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या मतांमधील फरक गेल्या वेळीप्रमाणे मोठा नसल्याने भाजपने सलग 3 दिवस एकेका मतासाठी काथ्याकूट केलाय। गेल्या वेळी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय एकतर्फी झाला होता। त्यांना 75% मतदान झालं होतं। यामध्ये तृणमूल काँग्रेसने देखील धनखड यांना मतदान केलं होतं। यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीएचे उमेदवार उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार हे सीपी राधाकृष्णन यांची निवड एकतर्फी होण्याची शक्यता नाहीये। राधाकृष्णन यांना सुमारे 550 म्हणजे 56% मतं मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे विरोधी इंडिया आघाडीचे संयुक्त उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना सुमारे 45% किंवा त्याहून अधिक मतंही मिळू शकतात। तर उपराष्ट्रपती पदाची गणितं नेमकी कशी असणार आहेत, आकड्यांचा खेळ कसा असणार आहे तोही पाहूयात। लोकसभेमध्ये एनडीए आघाडीकडील संख्याबळ 293 असल्याचं मानलं जातं। वायएसआर काँग्रेसचे 4 खासदार सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर तसं झालं तर एनडीएला लोकसभेमध्ये 297 सदस्यांचं पाठबळ आहे। इंडिया आघाडीकडे 245 सदस्यांचं पाठबळ आहे। एमआयएमच्या ओवेसींचा इंडिया आघाडीला पाठिंबा आहे। बारामुल्लाचे अपक्ष खासदार इंजिनियर रशीद यांना मतदानाची परवानगी, ते तुरुंगामधून संसदेमध्ये येऊ शकतात। त्याचबरोबर आपचे 3ही खासदार इंडिया आघाडीसाठी मतदान करण्याची शक्यता आहे। राज्यसभेत एनडीएकडे 131 सदस्य, राज्यसभेतले वायएसआरचे 7 सदस्य देखील सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देणार आहेत। आपकडे राज्यसभेमध्ये 9 खासदार, राज्यसभेतील संख्याबळानुसार इंडियाला 88 ते 90 सदस्यांच्या पाठबळाची शक्यता आहे। राज्यसभेतील गणित पाहता एनडीएला सुमारे 145 ते 150 सदस्यांचं पाठबळ मिळण्याची अपेक्षा आहे।